नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला एक ब्रेकडाऊन होता. एक 6 मॉडेलचा बोर्ड, 16 एम्पियरचे 2 सॉकेट, 2 स्विच त्या कस्टमरचे खराब झाले, जळाले. ते आपण आज रिपेअरिंग इन्स्टॉलेशन करायला त्या सोसायटीमध्ये आलेलो आहे. चिखलीमध्ये ऐश्वर्यम कोर्टयार्ड सोसायटी 1010 नंबरचा फ्लॅट आहे त्यांचा, 10व्या मजल्यावरती. त्या ठिकाणी मी तुम्हाला बोर्ड कसा रिप्लेसमेंट करायचा आहे ते दाखवतो. आणि ह्या बोर्ड रिप्लेसमेंटचे पैसे मी किती घेतले असतील तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोर्ड मी कसा डिस्कनेक्ट करतो, इन्स्टॉलेशन करतो. त्या लिफ्टमध्ये बसून वरती आता मी जाणार आहे 10व्या फ्लोअरला. वरती गेल्याच्या नंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करून देणार आहे. यूट्यूब फॅमिली, आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आता आपण वरती जाणार आहोत. तर लिफ्ट ओपन होईल. लिफ्ट ओपन झाल्याच्या नंतर आतमध्ये गेलो. त्याला विचारलं चाललो आहे मध्ये. आता बेल वगैरे वाजवल्यानंतर ते कस्टमर दरवाजा ओपन करून त्यांचा किचनमधला जो 6 मॉडेलचा बोर्ड आहे तो मी चेक करणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा बोर्ड आहे त्यांचा आणि हा आता डिसमेंटल करण्याचं काम आपण चालू करणार आहोत. पहिला त्यांचा MCB बंद केला, पॉवर 16 एम्पियरचा, आणि त्याच्यानंतर बोर्ड डिस्कनेक्ट करायचा. इलेक्ट्रिकल काम जेवढं सोपं आहे तेवढं अवघड पण आहे. त्या चुकीला माफी चालत नाही. स्वतःची खूप काळजी घ्यायची. ह्या बोर्डला येणारा मेन सप्लाय, पॉवर सप्लाय बंद करून ठेवायचा, त्यानंतरच हात लावायचा आणि टेस्टरने सप्लाय चेक करायचा, पॉवर सप्लाय बंद झाला आहे का. मी कन्फर्मेशन केल्याच्या नंतरच वायरला हात लावतो, कारण इथं चुकीला अजिबात चालत नाही. माफी. आता हा MCB त्यांचा आधीच त्यांनी बंद करून ठेवला होता, तरी पण चेक केला मी जाऊन गेला. अर्थिंग, न्यूट्रल फेजच्या वायरी डिस्कनेक्ट करायच्या आणि जुना बोर्ड काढून नवीन 6 मॉडेलचा बोर्ड बसवायचा. तर चला, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बोर्ड मी कसा डिस्कनेक्ट आणि इन्स्टॉलेशन करणार आहे ती. तर नवीन तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल. आता जो नवीन टँकर पेंटाचे बोर्ड आलेत 16 एम्पियरमध्ये, त्याच्या पाठीमागचा आवरण चिनी मातीचं आहे. ते गरम होऊन जळत नाही. सॉकेटचं तुम्ही बघून घ्या. 2 सॉकेट बसवले 16 एम्पियरचे, 2 स्विच बसवणार आहे, त्याचं वायरिंग करणार आहे. कारण मी आज एकटाच असल्यामुळे कॅमेरा पण पकडायचा आहे आणि बोर्ड रिपेअरिंग पण करायचं आहे, इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर हा बोर्ड आपण नवीन इन्स्टॉलेशन केला आहे, त्याचं पॉवर वायरिंग केलं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याचं ड्रॉईंग मी एका पेपरवर काढलेलं आहे. हे उपकरण ते लावणार आहे त्या बोर्डवरती आणि ह्याची ड्रॉईंग तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला मिळेल. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगतो. हा बोर्ड नवीन इन्स्टॉलेशन केलेला आहे 16 एम्पियरचा. आता आपण हा असेंबली केला. असेंबली केल्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित फिटिंग केलं, वरचं कव्हर लावलं आणि आता त्यांचा मेन MCB चालू करून बोर्डचे ट्रायल घेणार आहे. ह्या साईडला त्यांचा DB बॉक्स आहे. MCB ऑन केल्यानंतर बघितलं सप्लाय इंडिकेशन लागलेत, तरी पण टेस्टरने कन्फर्मेशन करायचं, उपकरण लावून चेक करायचं. आता पुढच्या साईडला आपण जाणार आहेत. आता हा बघा, हे आपलं ड्रॉईंग तुम्हाला काढून दाखवतो. 6 मॉडेलचा बोर्ड कसा इन्स्टॉलेशन करायचा. 2 सॉकेट 6 एम्पियरचे आणि 2 स्विच. तर हा मी तुम्हाला एक ड्रॉईंगच्या स्वरूपात दाखवतो. मी वरवर जशी सुधारणा होईल तशी मी तुम्हाला स्केच पेनमध्ये, कलरमध्ये पण ही पूर्ण ड्रॉईंग तुम्हाला समजून सांगेन. 6 मॉडेलचा बोर्ड मी कशा प्रकारे वायरिंग केलेला आहे. हा सॉकेट आहे, वरचे अर्थिंग, फेज न्यूट्रल आणि हे मधले 2 स्विच 16 एम्पियरचे. त्या स्विचवर जे लिहिलेलं असतं L, त्याला बोर्डला येणारा मेन सप्लाय जोडायचा असतो, लिंक टाकायची असते एक. आणि L2 असेल तो स्विचचं आउटपुट असतं. आणि त्या आउटपुटवर तुम्ही सॉकेट जोडणार आहेत, बल्ब जोडणार आहेत, अजून काय जोडणार आहेत ते तिथल्या सिच्युएशननुसार करायचं असतं. तर आपण आता 2 सॉकेट आणि 2 स्विचचे घेतलं. न्यूट्रल वायर पहिली कॉमन करून घ्यायची. न्यूट्रल वायर कॉमन केली. N न्यूट्रल म्हणजे ब्लॅक. इलेक्ट्रिकल रूलनुसार N काळी वायर न्यूट्रलसाठी असते आणि वरची वायर ग्रीन अर्थिंग. E जे लिहिलं आहे त्यावरती अर्थिंग, ते त्याच्यावर लुपिंग करून घ्यायचा 2 सॉकेटला. आणि हा जो काढला आहे खालचा L, दोन्ही स्विचला लिंक टाकायची.
ती लाल वायर असते त्या बोर्डला येणार मेन सप्लाय. आणि L2चा हा 16 एम्पीअरच्या सॉकेटला सप्लाय द्यायचा. आणि ह्याचं एक शेवटला डिजिटल ड्रॉईंग आहे ते तुम्हाला ते पण बघायला मिळेल. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आता एक बोर्ड येईल, त्या बोर्डची वायरिंग बघा, सेम टू सेम वायरिंग आहे. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.